मित्रांनो लक्षात घ्या, लोकशाही धोक्यात आहे. जिल्हा परिषदेच्या किती जागा आहेत परभणीमध्ये? 54. काँग्रेस पक्षाने किती उमेदवार उभे केले? काँग्रेस पक्षाने किती उमेदवार उभे केले? किती केले? या 54 पैकी किती उमेदवार उभे केले? सगळे 54च्या 54 उभे केले काँग्रेसने? राष्ट्रवादीने सगळे 54च्या 54 उभे केले? उद्धव सेनेने 54च्या 54 उभे केले का? एकनाथ शिंदेने तरी केले का? का नाही केले? प्रश्न हा आहे की का नाही केले? त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत का? आहेत. पण जे दडपशाहीचं राजकारण चाललेलं आहे, धमकवण्याचं जे राजकारण चाललेलं आहे, विकत घेण्याचं जे राजकारण चाललेलं आहे, त्यातून सत्ता ही माझ्या कुटुंबामध्ये आणि माझ्या पक्षामध्येच राहिली पाहिजे, हे धोरण असल्यामुळे काही जागा खाली सोडावा लागला, तशी परिस्थिती आहे. ही जी परिस्थिती आहे ही लोकशाहीला पोषक आहे की मारक आहे? मारक. इथे भारतीय जनता पक्षामार्फत आणि त्यांच्या असणाऱ्या मित्र पक्षामार्फत एक खेळ चाललेला आहे आणि तो म्हणजे इथला राजकीय पक्ष संपवणं हा खेळ चाललेला आहे. समजा हे राजकीय पक्ष संपले आणि भारतीय जनता पक्ष शिल्लक झाला तर काय होतं? धोका कसला आहे? हुकुमशाहीचा धोका आहे. हिटलरच्या वेळेस एक कविता होती, त्याची कविता मी म्हणत नाही, पण तो असं म्हणाला, तो कवी असं म्हणतो की मी माझ्या डोळ्याने बघितलं, डॉक्टरवरती हल्ला झाला त्यावेळेस नर्स बघत राहील, नर्सवरती हल्ला झाला तर वॉर्डबॉय बघत राहील, वॉर्डबॉय वरती हल्ला झाला तर तिथला चतुर्थ श्रेणीचा कामगार बघायच्या भूमिकेत राहिला आणि चतुर्थ श्रेणीचा कामगारावरती हल्ला झाला तर त्याला वाचवायला पोलीस. मतीचा अर्थ हा की सगळ्यांनी मिळून जर पलटवार केला असता तर हिटलर एवढा मोठा झाला. आज हेच आपण असताना लक्षात घ्या की एका मतदारसंघातून सुरुवात झालं कुटुंबशाही. हा लोक उद्या सर्व निवडणुकांमध्ये लागू होईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हा लोक पसरू नये यासाठी इथल्या असणाऱ्या मराठा समाजाला सुद्धा माझा असणारा आव्हान आहे की हा मिटवण्यासाठी आपण असणारा पुढाकार घ्या. उरलेल्या मतदारसंघामध्ये काय करायचं ते आपण असणार. पण हा लोक लोकशाहीला लागलेला घराणेशाहीचा, लोकशाहीला लागलेला घराणेशाहीचा लोक हा थांबवायचा असेल तर पक्ष थांबवू शकत नाही. उमेदवारांनी उमेदवारी देऊन हिंमत केली, मिटवायचं असेल तर तुमच्या हातात आहे हे असताना लक्षात घ्या. हा लागलेला रोग मिटवायचा असेल तर हा रोग मतदाराच्या हातामध्ये मिटवण्याचा हे आपण लक्षात घ्या. आणि मतदाराने मिटवायचा म्हणजे या ठिकाणी कोणाला निवडून द्यायचं, कोणाला निवडून द्यायचं? तुम्ही पवनला निवडून दिलं तर हा रोग कायमचा मिटला म्हणून समजा, पुन्हा येणार नाही.